नमस्कार मित्रांनो. तर आज नागपंचमी आहे. तर नागपंचमी हा सण कोणत्या कोणत्या धर्मात साजरा केला जातो हे आपण पाहूया. नागपंचमी हा सण जो नागांची पूजा करण्याचा दिवस आहे, तो हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मात साजरा केला जातो. बौद्ध धर्मात नाग हे बुद्धांचे आणि त्यांच्या शिकवणीचे रक्षक मानले जातात. नागपंचमीचा संबंध काही ठिकाणी बुद्धांच्या अनुयायी असलेल्या नागवंशीय लोकांसोबत देखील जोडला जातो. नागपंचमी आणि बौद्ध धर्म. बौद्ध कथेनुसार नाग हे बुद्धांचे आणि त्यांच्या शिकवणीचे रक्षक आहेत. मुकालिंडा नाग बौद्ध कथेतील एक प्रसिद्ध नाग म्हणजे मुकालिंडा, जो बुद्धांना वादळापासून वाचवण्यासाठी त्यांच्या भोवती वेटोळे घालून त्यांना संरक्षण देतो. नागवंशीय लोक. काही ठिकाणी नागपंचमीचा संबंध काही नागवंशीय लोकांसोबत जोडला जातो, जे बुद्धांचे अनुयायी होते. त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला. नागपंचमी आणि बुद्धाचे रक्षण. काही ठिकाणी नागपंचमी साजरी करणे म्हणजे बुद्धांचे आणि त्यांच्या शिकवणीचे रक्षण करणाऱ्या नागांचा सन्मान करणे मानले जाते. नागपंचमी. नाग नावाच्या प्राण्यांची पूजा नसून ते टोटेम असणाऱ्या 5 नागराजांची पूजा आहे, ज्यांची स्वतंत्र राज्य होते. नागवंश आणि बौद्ध धर्म. नागपंचमीचा संबंध नागवंशीय लोकांसोबत जोडला जातो, जे बौद्ध धर्माचे अनुयायी होते आणि त्यांनी भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. काही ठिकाणी नागवंशीयांना बुद्धाचे अनुयायी मानले जाते आणि त्यांचा प्रभाव भारत, चीन, जपान आणि इतर देशांमध्ये पसरलेला होता असे सांगितले जाते.